मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने मोठा निर्णय घेतलाय. IMA महाराष्ट्र शाखेकडून राज्यभर 24 तास बाह्य रुग्ण विभाग म्हणजेच OPD सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. हा संप सोमवार सकाळी 6 वाजल्यापासून मंगळवार सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र आपत्कालीन सेवा, ICU, प्रसूती सेवा आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आरोपींवर कठोर कारवाई तसेच कायद्यात सुधारणा करण्याची मागणी IMA कडून करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे दिल्लीतील आंदोलनस्थळी दाखल झाल्या. वांगचुक यांच्या मागण्यांना समर्थन देत त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी केंद्र सरकारकडे संबंधित मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील मुलुंड येथे नव्याने उभारलेल्या अग्रवाल रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अनपेक्षित अनुभव आला. दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचा मुख्य दरवाजा तब्बल 15 मिनिटं उघडलाच नाही. चावीचा शोध घेऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांना बाहेरच थांबावं लागलं. नव्या रुग्णालयातील या हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त करत किशोरी पेडणेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच फैल्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीमध्ये बेमुदत उपोषण करतात. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उपोषणस्थळी भेट देत सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कैसे हैं आप? 19th डे उस हिसाब से ठीक फीलिंग ऑल राइट? स्टेबल सर, ओके, आप छोड़ दीजिए. 20th को सफल बना, 20th को सफल बना, हाँ सफल बनाएंगे. सफल बना तो छोड़ूंगा, नहीं तो भूत बन के नहीं. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार आहेत. आंदोलनस्थळी भेट देत ते वांगचुक यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवणार आहेत. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनात आता मनसेकडूनही सहभाग नोंदवला जाणार आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील निर्मल नगर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली. विवेक राजेंद्र कुमार गुप्ता या 23 वर्षीय आरोपीकडून चोरीची TVS एंटॉर्क मोटरसायकल जप्त करण्यात आली असून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतलंय. चौकशीत आरोपीने निर्मल नगरसह माहीम आणि सांताक्रूज परिसरातील आणखीन 2 दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात आज पुन्हा एक भीषण अपघात झालाय. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अपघातातील मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून नातेवाईकांचा शोध सुरू आहे. या तरुणाबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटल किंवा जेल रोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नंदुरबार शहरातील सराफ बाजार परिसरात मध्यरात्री एका कोल्ह्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं. 15 जुलै रोजी रात्री 1च्या सुमारास स्वप्न ज्वेलर्सचे मालक सोनाल कुमार किरणदादा श्रॉफ यांनी हा कोल्हा प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. जंगलालगतच्या भागातून भक्ष्याच्या शोधात कोल्हा शहरात आल्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी वन्य प्राण्याला त्रास न देता तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पालघरच्या अर्नाळा समुद्रात 4 मित्र बुडाल्याची घटना घडली. नालासोपाऱ्यातील 4 तरुण समुद्रात उतरले असता लाटांच्या तडाख्यात सापडले. पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील आणि होमगार्ड अक्षय तांडेल यांनी धाडस दाखवत दोघांना वाचवलं. मात्र अयान झाकीर मंडल याचा मृतदेह सापडला असून शोएब खानचा शोध कोस्ट गार्ड, पोलीस आणि बचाव पथकांकडून सुरू आहे. काल नालासोपारा वेस्ट या भागातून 4 मुलं फिरण्याच्या निमित्ताने समुद्रकिनारी आली होती अर्नाळा येथे. तर जेव्हा ते फिरत होते तेव्हा ते समुद्रात जात होते. त्यावेळेला मच्छीमार बांधवांनी, इथल्या स्थानिक तसेच आमचे जे पेट्रोलिंगचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना न जाण्याबाबत समज दिली होती आणि तिथनं त्यांना जाण्यास सांगितले होते. परंतु ते तरीसुद्धा ते त्या ठिकाणावर निघून परत एक 300-400 मीटर अंतरावर पुन्हा समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये जात असताना खेळण्यासाठी आतमध्ये गेले, पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खेचत आतमध्ये त्यांना समुद्राच्या पाण्यातून नेलं. परंतु त्यानंतर ते जी 2 पोरं आतमध्ये गेली त्यांना वाचवण्यासाठी दुसरी 2 पोरं पण जात होती. हे कळताच त्यांनी आरडाओरडा चालू केला आणि त्या दरम्यान आमचे पेट्रोलिंगचे जे कर्मचारी होते त्यांनी ते बघितलं आणि ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जी 2 पोरं पाठी गेली होती त्यांना बाहेर काढलं आणि जी समुद्रात खोलवर गेली त्यांना ते काढण्यामध्ये अपयश आला आपल्याला. आज सकाळी 8च्या सुमारास आम्हाला खबर मिळाली की एक मुलाचा मृतदेह मच्छीमारांच्या जाळीमध्ये अडकलेला आहे. मग त्या ठिकाणी तात्काळ आमची टीम गेली, तिथे पाहणी केली तर त्या 2 मुलांपैकीच तो एक मुलगा तिथे मयत स्थितीत आढळून आलेला आहे. मृतदेहाकरता ऑलरेडी आम्ही आमच्या टीम सर्व किनारपट्टीवर पाठवलेल्या आहेत आणि स्थानिक मच्छीमारांचं म्हणणं आहे की मामाच्या वाडीच्या दिशेने ते मृतदेह जाऊ शकतो. तर त्या ठिकाणी आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. फायर ब्रिगेडला पण सांगितलेलं आहे आणि कोस्ट गार्डला पण विनंती केली की तुम्ही पण एकदा परत आमच्यासाठी प्रयत्न करा. मुंबईतील प्रसिद्ध पारसी डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. ऐतिहासिक ओळख असलेल्या पारसी डेअरीचा परवाना रद्द करण्यात आला. अन्न सुरक्षा नियमांच्या पार्श्वभूमीवर FDA कडून मुंबईसह राज्यभर तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. याच कारवाईचा भाग म्हणून पारसी डेअरीवरही कारवाई करण्यात आली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. अन्नपुरवठा विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहे. त्याच प्रमाणामध्ये मुंबईमध्ये देखील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली पारसी डेअरी या ठिकाणी काल अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे. 1916 मध्ये ही स्थापन झालेली ही पारसी डेअरी म्हणून प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक डेअरी म्हणून सुद्धा या पारसी डेअरीला पाहिल्या जाते. मात्र काल अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने या पारसी डेअरीला कुठेतरी सील करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुकाराम मुंडे ज्या वेळेसपासून अन्न व पुरवठा विभागाचे आयुक्त झाले त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने कारवाईचं सत्र हे धडाक्याचं संपूर्ण राज्यात सुरू आहे. त्याचप्रमाणे मुंबईत देखील सुरू आहे. मुंबईमध्ये काल ह्या पारसी डेअरीवर सध्या आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे कारवाई झाली त्या पारसी डेअरीला आता कुठेतरी सील करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी ऑर्डर लावण्यात आलेली आहे. इन द ऑर्डर टू द कम्प्लीट क्रिएटिव्ह प्रोसेस इन एंड अँड टेक्नॉलॉजी रिक्वायरमेंट ऑफ द FSI विल सील नॉट बी marketing any sale will till such complete our law and customer we are sure will bear this increment. आणि ज्या प्रकारे या ठिकाणी जे खाद्यपदार्थ जे विकल्या चालले होते आणि जे दूध वगैरे ज्या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी मिसळ आणि अस्वच्छता जाणवली त्यानंतर कुठेतरी ह्या डेअरीला अन्न आणि प्रशासन विभागाच्या वतीने बंद करण्यात आलेल्या आहे. ही डेअरी जी आहे ही प्रसिद्ध डेअरी आहे. ऐतिहासिक डेअरी म्हणून ह्या डेअरीला ओळखल्या जाते. 100 वर्षापेक्षा अधिक काळ ही डेअरी इथं आहे आणि त्यानंतर काल ज्या प्रकारे ह्या पारसी डेअरीला कुठंतरी बॅन करण्यात आलेलं आहे, कुठंतरी तिथं लायसन रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण की ही जी डेअरी आहे ह्या डेअरीमध्ये ह्या वेळेमध्ये जर आपण सील करण्यापूर्वी जर काल आलो असतो तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सातत्याने ह्या डेअरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती आणि
याचमुळं जर आज ही ज्यावेळेस बंद करण्यात आली त्यामुळे कुठेतरी आज या डेअरीच्या समोर शांतता आहे आणि लोकांची फक्त चल येण्या जाण्याची या ठिकाणी सुरू आहे. आयुक्त अन्न आणि प्रशासन विभागाच्या वतीने यापूर्वी देखील अशाच मोठ्या कारवाया मुंबईमध्ये करण्यात आल्या होत्या. नूरा आईस्क्रीम असो किंवा इतर रेस्टॉरंट असो त्यांना देखील अशा प्रकारे सील करण्यात आलं, कारण की त्यांच्यामध्ये कुठेतरी अनियमितता आढळण्यात आली होती. मात्र आता अशा प्रकारे फाशी दिल्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर मात्र हॉटेल असो, रेस्टॉरंट असो किंवा इतर व्यावसायिक असो यांच्यामध्ये कुठेतरी आता धास्ती निर्माण झालेली आहे. तुकाराम मुंढे ज्या प्रकारे काम करत आहे त्या ठिकाणी मात्र त्यावरून लोकांकडून मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. संतोष मोरे, मुंबई. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.